कैलासवासी आनंदीबाई तगारे बालक मंदिर सेवा सदनच्या बालवर्गाच्या वतीनं श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात साजरा करण्यात आला। शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी असून तमाम भक्तगणांना याचे वेध लागले आहेत। प्रत्येक जणच या सोहळ्याची आतुरतेने वाट पाहत असून सर्वत्र याची जय्यत तयारी करण्यात आली आहे। दरम्यान पुणे सेवा सदन संस्था संचलित कैलासवासी आनंदीबाई द तगारे बालक मंदिर सेवा सदन बालवर्गाच्या वतीनं गुरुवारी मोठ्या उत्साहात आणि चैतन्यमय अशा वातावरणात श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यात आला। अत्यंत देखणा आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा सोहळा होता। यानिमित्त सर्व बालवर्गातील मुली या श्रीकृष्ण आणि राधेच्या वेशभूषेत अगदी छानपणे नटून थटून उपस्थित होत्या। सर्वांचा उत्साह या निमित्तानं काही वेगळाच दिसून येत होता। सोहळ्याच्या प्रारंभी शिशुवर्गातील मुलींनी छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल या गाण्यावर लक्षवेधी नृत्य सादर केलं आणि सर्वांची वाहवा मिळवली। यानंतर शिक्षिका वृषाली ढोंसळे यांनी सर्व मुलींना श्रीकृष्णाची जन्मकथा सांगून श्रीकृष्ण जन्माष्टमीचं महत्त्व विशद केलं। तुम्ही कसा खोड्या करतात ना तुम्ही खोड्या, तसा कृष्ण पण खूप खोड्या करतो, यशोदेला त्रास देतो। आली ग भाऊना काय मागतोस बाळा तुझला, या प्रसंगी श्रीकृष्णाची गाणी गवळण आणि जयघोष यामुळे वातावरण अधिकच भक्तिमय बनलं। विद्यार्थिनींच्या अखंड जयघोषानं वातावरण दणाणून गेलं। अत्यंत सुंदर आणि विलक्षण असा हा सोहळा होता। यावेळी मुख्याध्यापिका मनीषा दिकोंडा यांच्या हस्ते श्रीकृष्णाचं आणि दहीहंडीचं पूजन करून मनोभावे औक्षण करण्यात आलं। त्यानंतर मोठ्या गटातील कुमारी गार्गी शिंदे या विद्यार्थिनीच्या हस्ते मोठ्या उत्साहात दहीहंडी फोडण्यात आली आणि सर्वांनीच मोठा जल्लोष केला। दहीहंडीतील चॉकलेट आणि वस्तू घेऊन विद्यार्थिनींनी दहीहंडीचा अनोखा आनंद लुटला। यावेळी सर्व विद्यार्थिनींना काल्याचा प्रसाद देऊन या सोहळ्याची भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा शीला मिस्त्री, सचिवा वीणा पत्की तसंच शालेय समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अर्चना जोशी कुलकर्णी, मार्गदर्शिका मंजुषा राठी यांचं मार्गदर्शन लाभलं। यावेळी बालक मंदिराच्या सर्व शिक्षिका, सेविका, मावशी यांची उपस्थिती होती।